श्री स्वामी समर्थ. मीन राशी 30 मार्च ते 5 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनातलं सगळं खरंच पूर्ण होणार आहे का? जे स्वप्न तुम्ही खूप दिवसांपासून पाहत आहात त्याला आता दिशा मिळेल का? नात्यांमध्ये असलेली हळवी भावना अजून घट्ट होईल का? की एखादा छोटासा गैरसमज मनात घर करून बसेल? चला तर मग जाणून घेऊया मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा काय खास घेऊन आलाय. आपल्याला हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मीन राशीचे तुम्ही लोक मनाने खूपच भावुक, प्रेमळ आणि कल्पनाशील असता. तुमचं मन समुद्रासारखं खोल असतं. वरून शांत दिसणारं, पण आत खूप काही चाललेलं असतं. या आठवड्यात तुमच्या भावना आणि विचार दोन्हींची छान गुंफण होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही थोडे भावनिक होऊ शकता. काही जुन्या आठवणी, काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी मनात येतील. पण हाच काळ तुम्हाला स्वतःला समजून घेण्याचा आणि पुढे जाण्याचा मार्ग दाखवेल. जसं जसं आठवडा पुढे सरकेल तसं तुमचं मन स्थिर होईल आणि आत्मविश्वास वाढेल. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य दिशेने नेणारे ठरतील. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा सुरुवातीला थोडा स्लो आणि विचारात टाकणारा वाटेल. तुम्ही खूप काही करू शकता, पण मन थोडं विचलित झाल्यामुळे लक्ष केंद्रित करायला वेळ लागेल. आठवड्याची सुरुवात. कामात थोडा आळस किंवा गोंधळ जाणवेल. काही गोष्टी पुढे ढकलण्याची इच्छा होईल. वरिष्ठांकडून थोडं प्रेशर येऊ शकतं, पण इथेच तुमची खरी परीक्षा आहे. मध्यापासून कामात हळूहळू गती येईल. तुमच्या कल्पना लोकांना आवडतील. एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन कल्पना आणि प्लॅनिंगला चांगला प्रतिसाद मिळेल. ग्राहकांशी संवाद वाढेल. जुन्या कामातून फायदा होण्याची शक्यता. भावनेपेक्षा निर्णयाला प्राधान्य द्या, म्हणजे नुकसान टळेल आणि फायदा होईल. आर्थिक स्थिती. या आठवड्यात पैशांच्या बाबतीत थोडं सांभाळून चालणं खूप गरजेचं आहे. काय होऊ शकतं? अचानक खर्च वाढू शकतो. एखादी अनपेक्षित गरज समोर येऊ शकते. बचत थोडी कमी होण्याची शक्यता, पण काळजी करू नका. आठवड्याच्या शेवटी काही आर्थिक दिलासा मिळेल. एखादा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. काय कराल तर फायदा? खर्चाचं नियोजन करा. अनावश्यक खरेदी टाळा. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रेम आणि नातेसंबंध. हा आठवडा तुमच्यासाठी भावनांचा आहे. प्रेम, आपुलकी, काळजी सगळंच जरा जास्त जाणवेल. सुरुवातीला थोडं भावनिक होणं, जोडीदाराकडून जास्त अपेक्षा ठेवणं, छोट्या गोष्टीवरून मन दुखावणं. पण जर तुम्ही शांत राहिलात, समोरच्याला समजून घेतलात, तर नातं अजून मजबूत होईल. मध्य आणि शेवट. प्रेमात गोडवा वाढेल. एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखादा खास क्षण अनुभवायला मिळेल. सिंगल लोकांसाठी या आठवड्यात एखादी हळवी आणि मनाला भिडणारी ओळख होऊ शकते. सुरुवात साधी असेल, पण भावना खोल असतील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरात सुरुवातीला थोडं शांत वातावरण असेल, पण मनातल्या गोष्टी न बोलल्यामुळे थोडा ताण जाणवू शकतो. काय कराल तर सगळं ठीक होईल? मनातलं मोकळं बोला. कुटुंबासोबत वेळ घालवा. मोठ्यांचा सल्ला घ्या. चांगल्या गोष्टी. घरात एखादा छोटा आनंदाचा प्रसंग येऊ शकतो. मित्रांसोबत भेट होईल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मानसिक स्थिती आणि विचार. या आठवड्यात तुमचं मन खूप काही अनुभवेल. कधी खूप आनंद, तर कधी थोडं एकटेपण. तुम्ही काय केलं पाहिजे? स्वतःला वेळ द्या. मनातल्या गोष्टी लिहून ठेवा. सकारात्मक विचार करा. ध्यान, संगीत किंवा निसर्गात वेळ घालवणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा मन आणि शरीर दोन्ही सांभाळण्याचा आहे. शक्य त्रास, थकवा, झोपेची कमतरता, भावनिक ताण. उपाय: वेळेवर झोप घ्या, हलका आणि पौष्टिक आहार घ्या, थोडा व्यायाम करा. आठवड्याच्या शेवटी तब्येत सुधारेल आणि तुम्हाला हलकं वाटेल. शिक्षण आणि विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक पण शिकवणारा आहे. सुरुवातीला अभ्यासात लक्ष न लागणं. मोबाईलकडे जास्त ओढा, पण नियमितता ठेवली तर यश मिळेल. शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या. छोट्या टार्गेट्स ठेवा. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ दिसेल. उपाय: गुरुवारी विष्णू भगवानाची पूजा करा. गरजूंना मदत करा. ओ नमो भगवते वासुदेवाय मंत्र जपा. एकूण मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भावना आणि वास्तव यामधला समतोल साधण्याचा आहे. सुरुवातीला मन थोडं भरकटेल, पण जसं जसं तुम्ही स्वतःला सावराल तसं सगळं सुरळीत होईल. कामात संधी मिळतील. पैशांच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल आणि नात्यांमध्ये प्रेम वाढेल. फक्त संवाद ठेवणं महत्त्वाचं आहे. हा आठवडा भावना आणि वास्तव यांच्यात समतोल साधण्याचा ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला मन थोडं संवेदनशील आणि अस्थिर राहू शकतं. जुन्या आठवणी, अपूर्ण गोष्टी
किंवा काही भावनिक प्रसंग मनाला स्पर्श करतील. त्यामुळे कधीकधी स्वतःलाच समजून घेणं कठीण जाईल. पण हीच वेळ तुम्हाला स्वतःकडे आतून पाहायला आणि स्वतःला अधिक चांगलं समजून घ्यायला मदत करेल. कामाच्या बाबतीत सुरुवातीला थोडा गोंधळ आणि लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. मात्र आठवड्याच्या मध्यापासून तुमचं काम पुन्हा गती पकडेल. तुमच्या कल्पनाशक्तीचा आणि सर्जनशीलतेचा योग्य वापर केलात तर चांगल्या संधी मिळतील. व्यवसायातही विचारपूर्वक घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थितीबाबत थोडी सावधगिरी आवश्यक आहे. अनपेक्षित खर्च वाढू शकतो, त्यामुळे पैशांचं नियोजन करणं खूप गरजेचं ठरेल. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटासा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. सुरुवातीला थोडे गैरसमज किंवा अपेक्षांमुळे ताण निर्माण होऊ शकतो, पण संवाद आणि समजूतदारपणा यामुळे नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल. प्रेमात प्रामाणिकपणा ठेवलात तर नातं अधिक मजबूत होईल. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक थकवा आणि झोपेची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं, विश्रांती घेणं आणि मन शांत ठेवणं खूप आवश्यक आहे. एकूणच हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देतो. भावनांमध्ये वाहून जाऊ नका, त्यांना समजून घ्या आणि योग्य निर्णय घ्या. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टी सुरुवातीला गुंतागुंतीच्या वाटत होत्या त्या आता हळूहळू स्पष्ट होत आहेत आणि तुम्ही अधिक स्थिर आणि मजबूत बनत आहात. धन्यवाद.